अगं आज ऑफिस मध्ये पुरुषोत्तम काका आले होते. अमूल्य, वेदांत काही बोलतो का विक्रांत बद्दल? तो कसा आहे वगैरे? नाही म्हणजे अण्णा ओरडतील असं वाटत असेल ना त्याला, त्यामुळे आमचं काही बोलणंच होत नाही. अजिबातच बोलणं होत नाही तुमचं? नाही ना. म्हणजे फोन मेसेजेस काहीतरी? अमूल्य अगं, मागे विक्रांतची आई तसं वागल्यानंतर अण्णांनीच त्याला सांगितलं होतं की आरतीला फोन नाही करायचा. त्या दिवसापासून आमचा काहीच संपर्क नाहीये. साखरपुड्याला आल्यावर जेवढं बोललो तेवढंच. अगं हो ताई, पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी. तुमचा साखरपुडा झालाय, बायको होणार आहेस तू त्याची. हो, पण सॉलिड घाबरलेला दिसतोय ना तो अण्णांना. पण ताई, विक्रांतशी बोलायला हवं एकदा. ताई, तू अशी सॅड नको बसू बरं. सॅड असं नाही ग. बर ते जाऊ दे, मला सांग, तू काहीतरी सांगत होतीस ऑफिस मध्ये पुरुषोत्तम काका आले आणि. अगं हो, पोचलो. ओके, गुड नाईट. झोपतेस की अभ्यास करतेस? अभ्यास करत होते, पण आता झोपेन. खूप झोप आली. गुड नाईट. उद्या भेटू. एक सांगू, म्हणजे तू ऑफिस मध्ये म्हणालास की आजचे घड्याळ समोर दिसलं ते घातलं, पण तुझ्याकडे इतकी भारीतली ब्रँडेड घड्याळ असून मी दिलेलं घड्याळ का घातलंस? मला छान वाटलं. तू दिलेलं घड्याळ पण भारीच. बाय द वे, तू मला घड्याळ गिफ्ट केलंस, मी पण तुला काहीतरी गिफ्ट देणार. तुझा बर्थडे कधी असतो? खूप वेळ आहे माझ्या बर्थडेला. 31 फेब्रुवारीला असतो माझा बर्थडे. या वेळेला तुला असे जोक सुचतायत. एनिवे, नको सांगू तुझा बर्थडे. माझ्याकडे आहे तुझा बायोडेटा. कंजूस आहेस रे तू वेदांत. तुला गिफ्ट द्यायला माझ्या बर्थडेची गरज पडते.
ओके 31 फेब्रुवारीला बघू. गुड नाईट. गुड नाईट. सर कमिंग. हा सर. ऐक, आता मी जे सांगतोय ते व्यवस्थित लिहून घे, नाहीतर लक्षात ठेव, पण नीट ऐक. लक्षात ठेवतो सर. नको नको, लिहूनच घेतो. ऑफिसला आल्यावर मला आपल्या सगळ्या प्रोजेक्टचं डिटेल अपडेट हवं. टॅक्सची लिस्ट, पेमेंट ड्यू, कम्प्लिशनची डेट, मटेरियलची लिस्ट, जीएसटी बिल, सगळं. या सगळ्याची माहिती घ्यायची आणि मला द्यायची. कळलं? ठीक आहे सर. आणि आपण काही नवीन टेंडर भरतो, सो त्याच्याही फाईल्स रेडी कर. सर ते मी ऑलरेडी सुरू केलंय. गुड. आणि विजय, यातली एकही गोष्ट मिस झाली नाही पाहिजे. नाही होणार सर, मी लक्षात ठेवेन बरोबर. हा. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट, ऑडिटर्सला सांग आता कॉन्करंट ऑडिट सुरू करायला. ओके? ठीक आहे सर. गो. हां सर, ते आज ऑडिटरची मीटिंग आहे, तर मग त्यांना मीटिंगमध्येच सांगतो ना. आज आहे? किती वाजता? 12 वाजता. हो. किती किती वाजलेत? आता 10 वाजलेत सर. ओके. तू जा, मी बघतो. ठीक आहे सर. गो गो. हा. घड्याळ कुठे ठेवलं? काल अमूल्याला घरी सोडलं, मग घरी गेलो आणि मग सकाळी ऑफिसला आलो. मग घड्याळ गेलं कुठे? वेदांत, टाइम किती झाला रे? ऐक, माझं एक ब्लॅक कलरचं रिस्टवॉच आहे, ते कोणी इथे जमा केलंय का? म्हणजे कोणाला असं सापडलं आणि कोणी आणून दिलं का तुझ्याकडे? नाही सर, इथे कोणी काहीच नाही आणून दिलं. बरं, जर कोणी जमा केलं तर मला कळव. हो सर, कळवतो. दादा दादा, अरे तू एवढा काय अपसेट होतोयस? घड्याळ तर होतं ना साधं. म्हणून काय झालं? ते अमूल्याने बर्थडे गिफ्ट दिलं होतं मला. एवढंच ना, मी तुला तसंच घड्याळ पुन्हा गिफ्ट करते, मग तर झालं. नाही नाही, मी इतका केअरलेस कसा काय होऊ शकतो? साधं घड्याळ सांभाळता येत नाही मला. दादा रिलॅक्स. अरे तू टेन्शन काय घेतोस वेदांत? नाही नाही, टेन्शन नाही घेते मी. मला स्वतःवर राग येतोय. साधा घड्याळ सांभाळता येत नाही मला. एक मिनिट, मी घरी जातो, घरी जाऊन शोधतो. आता? हो, घड्याळ घरीच असेल. आणि नाही सापडलं तर? मग मला नाही माहित. मग मी एक काम करते, मी सुद्धा येते तुझ्यासोबत. म्हणजे घड्याळ नाही सापडलं तर मग येताना मी तुला तसंच नवीन घड्याळ घेऊन देते. नाही, नको, त्याची काही गरज नाही. अरे असं काय करतोस वेदांत? ऑडिटची मीटिंग पण आहे. ठीक आहे, चल येतो वहिनी. काय सांगतेस? एका घड्याळासाठी वेदांत इतका डेस्परेट झाला होता. मला ना वेदांचं कधी कधी कळतच नाही. म्हणजे बघ ना, त्याने ठरवलं ना तर अख्ख्या विदर्भातली घड्याळाची दुकानं तो विकत घेईल. हो, पण ते घड्याळ स्पेशल होतं ना. का ग? कारण ते घड्याळ दादाला अमूल्याने गिफ्ट केलंय. असं आहे तर. येस. तुला सांगू, दादाना इतका वेळ ते घड्याळ शोधत होता, मला तर बघून हसायलाच येत होतं. अरे ते तर आहेच. त्या दोघांकडे बघून ना गंमतच वाटते. आता गेलेत दोघे घरी घड्याळ शोधायला. घड्याळ सापडलं तर ठीक, नाहीतर दादाचं काही खरं नाही.
कमीन. आद्या मॅडम, अहो घोळ झालाय. काय? अहो 12 वाजता ऑडिटर्स बरोबर मीटिंग आहे आणि सर सगळं विसरून घरी गेलेत घड्याळ शोधायला. अरे येईल तो. अहो पण नक्की येतील का? नाहीतर मीटिंग कॅन्सल करायला. विजय, तू का स्वतः काही ठरवू नकोस. त्यापेक्षा एक काम कर, ती मीटिंग 1 तासाने पोस्टपोन कर. तोवर येतील सर. ठीक आहे? पण नक्की येतील ना? हो. मग ठीक आहे. बरं मी येतो. हो. अमूल्या घरी गेलीये खरी, पण तिकडे आई असायला नको म्हणजे झालं. माझं घड्याळ सापडायला हवं. अमूल्या, काय झालं? छान आहे रे तुझं घर. काय पहिल्यांदा आलीस का? हो. मला वाटलं आधी आली असशील तू. आली असशील. तू बोलवलं असतंस तर आले असते ना. पण ठीक आहे, आता पहिल्यांदा आले ना, चल मग माझं वेलकम कर.
वेदांत, अरे काय झालं, कुठे हरवलास? काय नाही. तू ये ना. वेलकम. चल आता घड्याळ शोधायचंय. हा. वेदांत, तुझं घर मस्त आहे रे, आणि बेडरूम तर आणखीनच मस्त आहे. हा हा, थँक्यू. पण अरे आपण घड्याळ शोधूया का? कारण ते घड्याळ पण मस्तच होतं. तू काय करतेस? तू एक काम कर, तू तिथे जाऊन शोध. जा. हे बघ, यात चेक कर. अरे पण मी तुझं कपाट कसं? मुली, अगं आरशात काय बघत बसलीस? घड्याळ शोध ना. वेदांत, हा, हे काय? काय? अरे हे अगं तुला बोललो होतो ना, ती लिपस्टिक वाली मुलगी, तिला पण शोधायचं, पण आधी घड्याळ शोधायचं. मी काय म्हणते मग, मी एक काम करते, मी ना हे मी ठेवून घेते, म्हणजे कसं आपल्याला कळायला पाहिजे ना की जी मुलगी तुझ्यावर एवढं प्रेम करते ती कुठे काय, म्हणजे शोधूयात ना आपण. ते इथे दे, ते इथे दे. आधी घड्याळ शोधायचं आपल्याला. तरी आपलं तू एक काम कर, तू तुझ्यामुळे होतंय. तू जा तिकडे जाऊन शोध. वेदांत, अरे लागलं ना. मग तू नीट शोध ना. मी तुझ्यामुळे लागलंय. ठीक आहे, चल आता दुसऱ्या बाजूने पटकन डोक्याला डोकं लाव. काय? अरे नाहीतर शिंग येतात ना. मुले, तू काय बोलतेस? लहानपणी ऐकलं नाहीस का तू की जर एका बाजूने टक्कर लागली तर दुसऱ्या बाजूने पण टक्कर लावायची असते, नाहीतर आपल्याला शिंग येतात. अरे हसतो कायस तू? खरंच. बरं ठीक आहे, लावणार शिंग येतील. अमूल्य, तू नको आलोस, तू अशीच थांब. आता नाही. वेदांत, जर ते घड्याळ नाही सापडलं तर? असं कसं नाही सापडणार? अरे इन केस नाही सापडलं घड्याळ तर? ते घड्याळच सापडणार, कारण ते तू दिलंस. वेदांत, सापडलं. कुठे होतं? अरे बेडच्या बाजूच्या कोपऱ्यात पडलेलं होतं. फायनली. तुला बोललो होतो ना सापडणार. अमूल्य,
तूच तर नव्हतं लपवलं ना?